मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पोलीस भरती अनेक जिल्ह्यांची मित्रांनो आता भरपूर जिल्ह्यांची माहिती समोर आलेली आहे की ग्राउंड कधी होणार आहे म्हणून। तर बघा, राहिलेल्या जिल्ह्यांचं हॉल तिकीट कधी येईल, ग्राउंड कधी होईल त्या संदर्भात अपडेट आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीपी मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तर ते कधीपासून सुरू होणार आहे त्या संदर्भात मी तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट देणार आहे एक्झॅक्टली आणि तंतोतंत। तर हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा आहे ज्याने सीपी मुंबईला आणि अदर जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेला आहे असं सांगणार आहे। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता हे सांगणार आहे की हॉल तिकीट तुम्हाला कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे, तर ग्राउंड कॅन्सल होऊ शकतं किंवा नाही, किंवा सगळ्या अपडेट काय आहे त्या डिटेलमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला आता भेटणार आहे। त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, समोर तुम्ही अपडेट पाहू शकतात की तुम्हाला मित्रांनो काय पाहायला भेटतंय की जे काही नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालय तर त्या ठिकाणाचं जे काही ग्राउंड आहे ते कधीपासून सुरू होणार आहे त्या संदर्भात अपडेट दिलेली मित्रांनो की तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ते सन 2000 मित्रांनो ही 22-23ची भरती आणि 19 तारखेपासून ग्राउंड सुरू होणार आहे। तर भरतीसाठी ज्या पण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेला आहे तर त्यांची मित्रांनो एकूण संख्या पाहू शकतात। आवेदन अर्ज भरलेले आहेत पोलीस भरती 2022-23 करिता एकूण 8,617 उमेदवारांनी अर्ज केलेले नंदुरबार जिल्ह्यामध्ये। तर पाहू शकतात की भरलेल्या आवेदन अर्जानुसार दिनांक 19/6/2024 रोजीपासून शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी तुमची घेतली जाणार आहे, त्याचं हे वेळापत्रक आहे। त्यानंतर समोरची अपडेट पाहू शकतात की मित्रांनो परभणीचं जे काही ग्राउंड आहे तर त्या संदर्भात सुद्धा एक अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। समोर तुम्हाला पाहायला भेटत असेल की 19 तारखेपासून परभणीचं सुद्धा ग्राउंड होणार आहे। तर प्रचंड विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत मित्रांनो, तुम्हाला पाहायला भेटत असेल। तर बघा, भरपूर विद्यार्थ्यांची आकडेवारी मित्रांनो जवळपास पाहू शकतात की पोलीस शिपाईसाठी एकूण अर्ज आलेले मित्रांनो 6,126, 6,926 मित्रांनो, म्हणजे जवळपास 7,000। ठीक आहे, लक्षात घ्या। त्याच्यापैकी पुरुषांसाठी किती आणि महिलांसाठी किती देण्यात आलेलं आहे। मी तुम्हाला याच्याहून महत्त्वाचं म्हणजे एक अपडेट देणार होतो की तुम्हाला तुमचं हॉल तिकीट कधी जाहीर होईल। आता जर समजा तुमचं तंतोतंत 19ला ग्राउंड आहे, आता काहींचं 21ला आहे, लक्षात घ्या। ज्यांचं 19ला ग्राउंड होईल तर मित्रांनो त्यांनी लक्षात घ्या की तुमचं 16 ते 17 तारखेला हॉल तिकीट रिलीज होऊन जाईल आणि तुम्हाला त्याचा मेसेज टेक्स्ट मेसेज येणार आहे मित्रांनो, किंवा तुम्हाला ईमेल येऊ शकतो। म्हणजे आता ते मित्रांनो टेक्स्ट मेसेजमध्ये येईल आणि येईल तशी अपडेट मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। काळजी करण्यासारखं फक्त एवढंच आहे की तुमची ग्राउंडची डेट गेल्यावर हॉल तिकीट पाहू नका मित्रांनो, लक्षात घ्या, हे ध्यानात ठेवा। आणि तुमचा ज्या मेल आय डीवर तुम्ही लॉग इन केलेलं आहे तिथं लॉग इन करून घ्या, म्हणजे फॉर्म जे मेल आय डीवरती भरलेला आहे तो सांगतोय तिथं लॉग इन करून घ्या। भरपूर विद्यार्थ्यांचं ग्राउंडची डेट चालली जाते मग ते ध्यानावरती येतात, म्हणजे मित्रांनो त्यांना सुद्धा येतं की माझ्या ग्राउंडची डेट चालली गेली। आणि एवढी भरती मित्रांनो यावेळेस संधी भेटली, पुढच्या वेळेस भेटेल ते कोणी सांगू शकत नाही आहे, त्याच्यामुळे जागे व्हा, दलिंदर धंदे सोडा। ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हे होतं की आता भरपूर विद्यार्थी विचारत होते सर मुंबईचं ग्राउंड कधी होईल, नागपूरचं कधी होईल, त्या बाबतीत अपडेट मित्रांनो। तर नागपूरचं ग्राउंड तयार करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि त्या बाबतीत एकच अपडेट आहे मित्रांनो की ग्राउंड तयार करण्याची प्रोसेस सुरू आहे 19 किंवा 21 तारखेपर्यंत, त्या संदर्भात अपडेट येणार आहे मित्रांनो। म्हणजे अपडेट आता लवकर येणार आहे, फक्त ग्राउंड कधी होईल त्या संदर्भात अपडेट यायची बाकी आहे की ते ग्राउंड एक्झॅक्टली 19ला घ्यायचं किंवा 21ला किंवा 25ला। आणि हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो, 19 किंवा 21 तारखेचे ग्राउंड सुद्धा कॅन्सल होऊ शकतात असं समजू नका। भरपूर विद्यार्थी म्हणत होते सर ग्राउंड फिक्स आहे का, पाणी पडला तर सगळा खेळ संपून जातो मित्रांनो। या ठिकाणी मित्रांनो एवढंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पाण्यामुळेच मुंबईचं ग्राउंड उशिरा होणार आहे, कारण मुंबईचं ग्राउंड घेणं म्हणजे जोक नाही आहे। 4-5 लाख विद्यार्थ्यांनी तिथं अर्ज केलेले आहे, एवढ्या विद्यार्थ्यांचं कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय न होता त्याचं ग्राउंड मिस व्हायला नको, या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन मुंबईचं ग्राउंड होणार आहे। नाही तर बाकीच्यांचं घेतलं आणि बाकीचे राहिले आणि पाण्यामुळे मित्रांनो अपडेट आली नाही, माहिती भेटली नाही, बाकीच्यांचं ग्राउंड मिस झालं, अशातला प्रकार घडायला नको, म्हणून मुंबईचं ग्राउंड उशिरा होणार आहे। आता ते कधी होईल ते मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या। नागपूरचं ग्राउंड तयार करण्याची प्रोसेस सुरू आहे, त्या बाबतीत अपडेट आल्यावर मी तुम्हाला कळवणार आहे। आणि मित्रांनो लातूरचं सुद्धा ग्राउंड लवकरात लवकर अपडेट आपल्याला पाहायला भेटणार आहे। हॉल तिकीट 19 तारखेची अपडेट समोर आलेली आहे। आता मुंबईचा प्रश्न, मुंबईचं ग्राउंड पुढच्या महिन्यापर्यंत अपडेट पाहायला भेटू शकते, या महिन्याच्या एंडिंगला किंवा मित्रांनो समोरच्या महिन्यामध्ये, या महिन्याच्या एंडिंग आणि समोरच्या महिन्यामध्ये मुंबईच्या ग्राउंड संदर्भात अपडेट पाहायला भेटेल। जर वेळ आली तर मित्रांनो लक्षात घ्या नोव्हेंबरमध्ये सुद्धा ग्राउंड होऊ शकतं मित्रांनो, लक्षात घ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये। त्याच्यामुळे आपण एक्झॅक्टली सांगू नाही शकत कारण तिथं आकडेवारी जास्त आहे।
त्याच्यामुळे तुम्हाला वेळ भेटतोय ना, तर वेळेमध्ये तयारी करा, काळजी करू नका. ग्राउंड सगळ्यांचं होईल, फॉर्म भरला आहे ना, मग एवढं टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. ग्राउंड होणार आहे मित्रांनो, त्याच्यासाठी थोडा उशीर लागेल. तुम्हाला प्रॅक्टिससाठी वेळ भेटतोय तर प्रॅक्टिस करा मित्रांनो. आय होप सांगण्याचं तात्पर्य लक्षात आलं असेल. महिला उमेदवारांनी सुद्धा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा. काठावर पास होऊ नका, मेरिटमध्ये येण्यासाठी मार्क जास्त लागणार आहे. यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा, व्हिडिओला लाईक करा. सगळं काही लक्षात आलं असेल मित्रांनो. तुम्हाला काही वाटत असेल तरी कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला काही पैसे लागत नाही. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.